बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलामुळे मनुष्याची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. दूषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होताना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचं निदानही अत्याधुनिक मशीनद्वारे करता येत असल्यानं उपचार करणंही आता सोपं होतंय. आणि मोबाईलच्या जास्त प्रमाणात वापरामुळे डोळ्यांच्या आजारामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. उपचार वेळेत न झाल्यानं आजार बळावतात. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून आजारांचं निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणं सोपं होणार आहे. त्यामुळं अशा शिबिरांची गरज आहे, असं प्रतिपादन अल्नूर आय केअर सेंटरचे संचालक तन्वीर चष्मावाला यांनी केलं. अल्नूर आय केअर सेंटर आणि मखदूम सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं आणि HV देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्यानं मुकुंदनगर इथं अल्नूर आय केअर सेंटरमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच अल्पदरात चष्म्याचं वाटप करण्यात आलं. ज्यामध्ये 343 रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी केली आणि 63 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. रुग्णांची तपासणी देसाई हॉस्पिटलचे आनंद बोज्जा, शुभम बोज्जा, समता फाउंडेशनचे अभिषेक शिंदे, तन्वीर चष्मावाला, अल्ताफ शेख यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मखदूम सोसायटीचे राजूभाई शेख, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, डॉक्टर जहीर मुजावर, फैयाज मेंबर, शम्स खान, रियाज कुरेशी, डॉक्टर परवेज खान, बिल्स जिमच्या संचालिका शेख समरीन बिलाल, शेख तैबा, डॉक्टर शमा फारुकी, नूर साहब शेख, जावेद मास्टर, रेहान शेख, अल्ताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये राजूभाई शेख म्हणाले की आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा, पाणी आणि खाण्यातनं होताना दिसते. धकाधकीचं जीवन, वेळेवर न जेवणं, दूषित अन्न पाणी, कोल्ड्रिंक, फास्ट फूड यामुळे बऱ्याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार महत्त्वाचा आहे. प्रत्येकानं आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. तसंच छोट्या छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांवर वेळेच निदान होऊ शकतं. यासाठीच मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचं काम अल्नूर आय केअर सेंटरच्या वतीनं करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबिद दुले खान यांनी केलं, तर आभार नूर साहब शेख यांनी मानले. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.